मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, इथे भारतीय विमानतळात मध्ये भरती निघली तर 976 जागांसाठी ही भरती निघलेली आहे। तर AAI भरती 2025 भारतीय विमानतळ याच्यामध्ये 976 जागांसाठी भरती आहे। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर बघू शकता इथे कोणकोणत्या पदासाठी इथे वॅकन्सी निघली आहे। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह अशा 11 अशा पदसंख्येसाठी इथे वॅकन्सी निघलेली आहे। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल 199 अशा वॅकन्सी आहेत। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह 208 अशा इथे राहणार आहेत। टोटल बघू शकता ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये इथे बघू शकता 527 अशा वॅकन्सी आहेत। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह IT अशा 31 अशा इथे वॅकन्सी टोटल राहणार आहेत। अशा टोटल 976 जागांसाठी वॅकन्सी इथे राहणार आहे। तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे तर बघून घेऊ आपण। तर याच्यामध्ये बघू शकता तुमच्याकडे कोणती पण इथे BTech सिव्हिल किंवा तुमच्याकडे इलेक्ट्रिकल जर तुमचा BE मध्ये झाला असेल किंवा त्याच्यामध्ये तुमचं टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल GAT तसेच तुमचं कॉम्प्युटर सायन्स पण झाला असेल तर इथे अशा किंवा ITI झाला असेल इलेक्ट्रॉनिकमध्ये किंवा MCA आणि GTE 2023-24-25 मध्ये झाला असेल तर त्यांना इथे इलिजिबिलिटी राहणार आहे। तर इथे वयाची अट किती राहणार आहे तर तुम्ही वयाची अट इथे 27 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 27 मध्ये तुमचं वय असणं गरजेचं आहे। वय 18 ते 27 मध्ये इथे असणं गरजेचं आहे। आणि इथे SC ST जर असेल तर 5 वर्षाची इथे तुम्हाला इथे सूट दिलेली आहे आणि OBC असेल तर 3 वर्षाची इथे तुम्हाला इथे सूट दिलेली आहे। नोकरीचं ठिकाण कुठं राहणार तर संपूर्ण इंडियामध्ये इथे कुठे पण राहणार आहे। तर इथे फीस किती राहणार जनरल OBC EWS साठी 300 रुपये आणि SC ST आणि महिलांसाठी इथे PWD आणि महिलांसाठी इथे फीस इथे घेतली जाणार नाही। तर अर्ज कसा करायचा तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्याची पण मी तुम्हाला लिंक आपल्या बायोमध्ये देणार आहे। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तर 27 सप्टेंबर ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। तर याची एक्झाम लवकरात लवकर कळविण्यात येणार आहे। तर त्याची ऑफिशियल नोटिफिकेशन पण आपण बघून घेऊ कशी डाउनलोड करायची। तर मित्रांनो, ही बघू शकता ऑफिशियल नोटिफिकेशन आहे। नोटिफिकेशन ॲडव्हर्टाइज नंबर 9 आहे 2025 CHQ असा ॲडव्हर्टाइजमेंटचा नंबर आहे। तर इथे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया असं तुम्हाला वरती हेडलाईनला दिले असेल राजीव गांधी भवन असे इथे संपूर्ण नोटिफिकेशनवरती नाव असेल। तर इथे बघू शकता इथे नेम ऑफ पोस्ट दिलेला असेल, नंबर ऑफ वॅकन्सी दिलेला असेल, कोणकोणत्या PWD कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी इथं SC साठी ST साठी OBC साठी EWS साठी आणि UR आणि टोटल इथे वॅकन्सी अशा कॅटेगरी वाईज इथे तुम्हाला दिलेल्या असतील। तर इथे खाली आल्याच्यानंतर स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला इथे EWS म्हणजे काय असतं OBC म्हणजे काय असते संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे। त्याची फुल फॉर्ममध्ये इथे माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे। तर याच्यामध्ये इथे आल्याच्यानंतर बघू शकता इथे आल्याच्यानंतर खाली तुम्हाला इथे बेंचमार्क डिसेबिलिटीनुसार इथे वॅकन्सी काही दिलेल्या आहेत ABCD। तर बघू शकता इथे अशा प्रकारे दिलेलं आहे। तर इथे तुमचं SC ST सर्टिफिकेट जर असेल तर कॅन्डिडेट वॅकन्सी SC कॅटेगरी शुड बी नॉट दॅट्स हॅव अ सबमिट कास्ट सर्टिफिकेट इश्यू 27/9/2025 ऑथॉरिटी दॅट्स ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन इथे होणार आहे तुमचं। जर इथे खाली जर स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे। ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी कोणती डिग्री लागणार आहे तुमच्याकडे बॅचलर डिग्री आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिव्हिल इंजिनियर, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा प्रकारचे त्याच्या समोर इथे तुम्हाला एज्युकेशन इथे दिलेलं आहे। कॉम्प्युटर सायन्स ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी इथे लागणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर इथे एज लिमिट दिलेली आहे, त्याचं एज रिलॅक्सेशन वगैरे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। तर याची इम्पॉर्टंट डेट काय आहे तर इम्पॉर्टंट डेट्स म्हणजे तुम्हाला 28/8/2000 रोजी तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेला आहे आणि याची क्लोजिंग डेट आहे 27/9/2025 आहे। तर याची ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन शेड्यूलची डेट आहे बघू शकता इथे। व्हेरिफिकेशन जर करायचं असेल तर त्याची वेबसाईट आहे www.aai.aero या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकणार आहात। तर याच्यामध्ये आणि तो इथं पे स्केल पण इथे दिलेला आहे। तर ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी 40 ते 3% नाही इथे 1,40,000 असे इथं टोटल पे स्केल इथे दिलेला आहे। संपूर्ण याच्यामध्ये अशा प्रकारे इथे पेमेंट वगैरे इथे दिलेले आहे।
तर हाऊ टू अप्लाय इथे दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला बघू शकता इथे. हाऊ कसं अप्लाय करायचं आहे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. कसं काय अप्लाय करायचं, फॉर्म कुठून कसं जायचं, करिअरवरती जायचं, करिअरमध्ये जाऊन तुमचं ऑनलाईन पद्धतीने इथे अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे या जॉबसाठी अप्लाय करू शकणार आहात. एअरपोर्टमध्ये सर्वात मोठी संधी आहे तुमच्यासाठी. तर धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन एक वॅकन्सी घेऊन.